मित्रांनो 10,000 रुपयाच्या बजेटमध्ये नवीन फोन घ्यायचा असेल तर ऐकून एक जबरदस्त फोन लॉन्च केलाय, पण हा फोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा असेच टेक व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी। सुरुवात करूया याच्या अनबॉक्सिंग पासून। तर अनबॉक्सिंग नाही करणार, पण बॉक्स मध्ये आपल्याला जे आहे फोन मिळतो त्याच्यासोबत कव्हर देखील दिलेला आहे आणि सोबतच यामध्ये 15 वॉटचा चार्जिंग अडॅप्टर जे आहे ते देखील दिलेलं आहे। त्यामुळे बॉक्स मध्ये सगळ्या गोष्टी मिळतात। आता डिझाइन बद्दल जर का सांगायचं झालं तर मित्रांनो बॅक साइडने जे आहेत येथे पॅटर्नटेड डिझाइन दिलेली आहे। सोबतच याचं जे कॅमेरा मॉड्यूल वगैरे आहे ते देखील अगदी प्रीमियम बघायला मिळतं आणि सोबतच वरच्या साइडने स्पीकर वगैरे दिलेले आहे। खालच्या साइडने ज्या तुम्हाला हेडफोन जॅक मिळते, माइक दिलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळतात। याचा फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे ते इथे राइट साइडने दिलेलं आहे आणि ते ज्या चांगल्या पद्धतीने काम देखील करतं। या फोनची सर्वात मोठी हायलाइट म्हणजे यामध्ये सेगमेंट मध्ये सर्वात मोठी 6000 mAh ची बॅटरी दिलेली आहे आणि चार्जिंग अडॅप्टर याच्या बॉक्स मध्ये मिळतं। त्यामुळे चांगला बॅटरी बॅकअप असलेला फोन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा फोन नक्कीच तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे, कारण यामध्ये 1.5 दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळेल आणि मित्रांनो याच्यापेक्षा दुसरा कोणताही फोन नाही जो तुम्हाला एवढा चांगला बॅटरी बॅकअप जो आहे तो या 10,000 रुपयाच्या प्राइस सेगमेंट मध्ये देईल। त्यामुळे जर का बॅटरी बॅकअप प्रायोरिटी असेल तर हा फोन तुमच्यासाठी नक्की चांगला आहे। आणि हो, मोठी बॅटरी दिलेली आहे तरी देखील एकदम स्टायलिश डिझाइन आणि स्लिम हा फोन आपल्याला बघायला मिळतो। सोबतच मित्रांनो यामध्ये ज्यात IP64 रेटिंग आणि मेट्रिक सर्टिफिकेशन देखील दिलेलं आहे, म्हणजे नॉर्मली तुमचा फोन जर का पडला तरी देखील प्रॉब्लेम होणार नाही आणि नॉर्मल पाणी वगैरे याला जर का लागला तरी देखील तुमचा फोन जो आहे तो सेफ राहील। सोबतच यामध्ये 6.74 इंचचा 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिलेला आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्राइस सेगमेंट मध्ये बाकीचे जे फोन आहे ते 600 ते 800 नीटचा ब्राइटनेस देतात, पण यामध्ये जे आहे तुम्हाला 1000 नीटचा हाय ब्राइटनेस दिलेला आहे। त्यामुळे याचे जे व्ह्यूइंग अँगल वगैरे जर का आपण बघितलं किंवा ब्राइटनेस जर का इनडोर आउटडोर बघितला तर चांगला ब्राइटनेस आहे। त्यामुळे या प्राइस सेगमेंट मध्ये याचा डिस्प्ले जो आहे तो नक्कीच चांगला आहे। याचे बेजल्स वगैरे जर का आपण बघितले तर खालच्या साइडने थोडीशी चीन आहे आणि साइडने देखील नॉर्मल बेजल आहे, बट या प्राइस सेगमेंट मध्ये नक्कीच हा डिस्प्ले जो आहे तो चांगला आहे। एवढंच नाही, चांगल्या परफॉर्मन्स साठी यामध्ये MediaTek Dimensity 6300 हे प्रोसेसर दिलेलं आहे जे की 5G प्रोसेसर आहे। सोबतच मित्रांनो यामध्ये 8GB प्लस 8GB एक्सटेंडेड रॅम दिलेली आहे। एक्सटेंडेड रॅम जी आहे मित्रांनो तुम्हाला जर का यूज करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता, हे एक्स्ट्रा फीचर मिळतं, बट यामध्ये 8GB रॅम मिळते। सोबतच यामध्ये जे तुम्हाला जे स्टोरेज दिलेलं आहे ते आहे 256GB चा। त्यामुळे नक्कीच यामध्ये चांगला परफॉर्मन्स मिळतो। यामध्ये तुम्ही नॉर्मल गेमिंग वगैरे करू शकता, एकदम एक्स्ट्रा हाय लेवलची गेमिंग नाही मित्रांनो, 10,000 रुपयाच्या आतमध्ये मिळणार तरी का आहे, बट एक चांगला परफॉर्मन्स आहे। तुम्ही जर का डेली टास्क वगैरे करणार असाल किंवा नॉर्मल गेम खेळणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, एकदम स्मूथ हा फोन चालेल। आणि हो, कॅमेरा लवर साठी यामध्ये ज्या सोनीचा 50 मेगापिक्सल AI कॅमेरा दिलेला आहे। नॉर्मल फोटोज येतात, आउटडोर जर का आपण फोटोज बघितले तर हे फोटोज तुम्ही पाहू शकता, चांगले नॉर्मल क्वालिटीचे फोटोज येतात। समोरून मात्र मित्रांनो 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे जो की एकदम बेसिक लेवलचे नॉर्मल सेल्फीज कॅप्चर करतो। बट मित्रांनो यामध्ये फीचर्स मिळतात जसे की AI इरेजर असेल किंवा AI फोटो इन्हान्स हे फीचर असेल तर हे फीचर देखील चांगले आहेत, वर्क करतात। त्यामुळे याचा कॅमेरा जो आहे तो या प्राइस सेगमेंट मध्ये नक्कीच चांगला आहे। बाकी यामध्ये लेटेस्ट Android 15 दिलेला आहे, त्यामुळे स्मूथ ॲनिमेशन वगैरे मिळतात आणि याच्यामध्ये जास्त ऍड्स वगैरे जे आहेत मला काही दिसल्या नाही, बट नॉर्मली ऍड वगैरे जे आहेत मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे प्री इन्स्टॉल मिळतात। बट जर का तुम्हाला कॉलेज किंवा नॉर्मल यूज साठी फोन घ्यायचा असेल तर नक्कीच हा फोन तुम्ही घेऊ शकता, एकदम स्मूथ चालतो, फोटोज वगैरे नॉर्मल येतात, एकदम हाय लेवलची गेमिंग वगैरे तुम्ही करू शकत नाही, एकदम भारी लेवलचे पोर्ट्रेट फोटोज वगैरे येणार नाही। बट या प्राइस सेगमेंट मध्ये मित्रांनो हा फोन जो आहे नक्कीच चांगला आहे। याची प्राइस जी आहे ती लॉन्च प्राइस आहे विथ ऑफर सध्या 9,499 रुपये बेस व्हेरियंट साठी, बट नॉर्मली हा फोन जो आहे तुम्हाला 10 ते 11,000 रुपयाच्या प्राइस मध्ये मिळून जाईल आणि या प्राइस मध्ये तुम्ही नक्कीच हा फोन घेऊ शकता। बाकी जर का तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये विचारा, मी नक्की त्याचा रिप्लाय करेल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।